मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून ते आत्तापर्यंत किती पिकांचं नुकसान झालं आहे, फळबागांचं नुकसान झालेलं आहे, पंचनामे किती टक्के झालेले आहेत, उरलेले किती आहेत आणखी, आणि मग एकत्रित पंचनामे केव्हा पूर्ण होतील आणि मदती संदर्भात काय सरकार पाऊल टाकणार आहे याबद्दल सांगा. अवकाळी आणि गारपिटीमध्ये राज्यामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकरी थोडे हवालदिल होते. त्यांच्यासाठी आम्ही प्रत्येकाच्या शेतापर्यंत, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, बांधापर्यंत गेलो, त्यांची सर्व माहिती घेतली. आपल्या संभाजीनगरमध्ये 5,956 हेक्टर इतकी प्राथमिक अंदाजा नुकसानीचा आलेला आहे आमच्याकडं. मराठवाड्यामध्ये 11,762 हेक्टर आहे आणि राज्यामधली एकंदरीत परिस्थिती बघितली तर 43,000 हेक्टर इतका अंदाजित नुकसानाचा अहवाल आता वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचा आदेश त्यांना आता 24 तास त्याच्यामध्ये उरलेले आहे. येणाऱ्या 24 तासामध्ये सर्व पंचनामे होतील आणि शासनाकडं तंतोतंत माहिती येईल. तात्काळ सरकार याच्यामध्ये निर्णय घेईल आणि निर्णय घेतल्यानंतर जे बाधित झालेले शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्याचा नुकसान झालेले शेतकऱ्याचा पंचनामा करून सरकारकडे आला का लगेच त्याच्यावर तातडीने मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिलेले आहे की याच्यासाठी मदत देणार आहे. NDRFचा निकष लावणार की स्वतंत्र पॅकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर करणार, त्या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलला? नाही, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्या अगोदर तुम्ही पाहिलं असेल की NDRFच्या नियमाच्या मध्येही डबल पैसे देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मलाही अनेक वर्षाचा अभ्यास माझ्यासमोर आहे. आपण कदाचित पाहिलं तर या 6 महिन्यामध्ये ही 4थी आपत्ती आहे. पहिले जुलै ऑगस्टमध्ये पाऊस पडला, ती अतिवृष्टी झाली, त्यानंतर सातत्याचा पाऊस, त्यानंतर परतीचा पाऊस आणि आता गारपीट. अशा वेगवेगळ्या नुकसान झाल्यानंतर आपण मला जे समजतं आहे राजकारणामध्ये जे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जी मदत केली याच्या अगोदर कोणत्याही सरकारने इतकी मदत केली नाही. म्हणून मी आपल्याला सांगतो आहे की सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी आहे, शेतकऱ्याला मदत करणार आहे आणि शेतकऱ्याला याचा मोबदला तात्काळ कसा देता येईल याच्याबद्दल येणाऱ्या 10 दिवसाच्या आत निर्णय होईल. नाही, त्याच्यामध्ये 2800 कोटी रुपयाचा शेवटचा आपण 3दा पैसे दिले. 4था देण्याचा विचार सरकारने त्याला तपासून ती आकडेवारी मागितलेली आहे आणि मला वाटतं की त्याचाही शहानिशा करण्यासाठी जे काही शेतकऱ्याची तंतोतंत माहिती सरकारकडे आलेली आहे ते जिल्हाधिकारी तपासून सादर करतील आणि त्याचेही पैसे महाराष्ट्र सरकार कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात येईल. आताचे पंचनामे तांत्रिकीकरणाचा काही संबंधच नाही आहे. ज्यांचा नुकसान झाला ती वस्तुनिष्ठ पंचनामे होणार, जी वस्तू आहे त्यानुसार होणार. काही ठिकाणी पिकाची नोंद नाही आहे, ई पीक नाही आहे, कारण की हा जो सीझन नाही ना, हे ऑफ सीझनचा आहे. आपल्याकडं कसं आहे रब्बी आणि खरीप. आता रब्बी संपला, त्याच्या अगोदर खरीप हंगाम संपला, त्याचं रेग्युलर असतं. या ठिकाणी अशा काही ठिकाणी कांदा आहे, काही ठिकाणी द्राक्ष आहे, काही ठिकाणी फळबाग आहे, काही ठिकाणी भाजीपाला आहे, काही ठिकाणी गहू आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे. असे सर्व तांत्रिक कारणामुळे जे वस्तुनिष्ठ पंचनामे आहे ते सर्व येणाऱ्या 24 तासाच्या आत सरकारकडे आकडा येतील आणि आयुक्त, कृषी विभाग, महसूल विभाग दोघांनीही तंतोतंत पंचनामे मला वाटतं 77 ते 80% झालेले. 20% जे तांत्रिक कारणामुळं किंवा कुठे थांबलेले असेल तर त्याचाही आकडा सरकारकडे येईल. काय झालंय का अडचण काय झाली की ज्यावेळेस पहिली आणि दुसरी गारपीट अवकाळी पाऊस झाला मराठवाड्यात विशेषतः, त्या काळामध्ये महसूल कर्मचाऱ्यांचा संप होता, म्हणजे एकूण राज्यातल्या सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा संप होता. त्या दरम्यानच्या काळात जो आडवा पडलेला गहू होता किंवा इतर पिकं होती ती काढणीला आल्या शेवटच्या टप्प्यात होती, तर पुन्हा पाऊस येऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी लगेच काढून घेतली आणि त्या दरम्यानच्या काळात त्याची नोंद झाली नाही असा काही शेतकऱ्यांचा आक्षेप आहे. नाही, मला असं वाटतंय का त्या काळामध्ये बी काही कर्मचारी संपावर असतानाही त्यांनी पंचनामे केले. पंचनामे करून आमच्याकडे ती नुकसान भरपाईचे आकडे दिलेले आहेत.
त्यांनी त्यांच्या सर्व राज्याचे कर्मचारी त्या पेन्शनमुळं संपावर होते, त्याच्यामुळं काही थोडाफार एक्का-दुक्का चुकला असेल तर मला माहीत नाही, परंतु मी पहिलेच बोललो, आताही बोलू लागलो का नुकसान झालेला जो काही शेतकरी आहे तो नुकसानाच्या पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही. तुम्ही म्हणताय की 4 वेळा साधारणपणे हे नुकसान झालं शेतकऱ्यांचं. पीक विमा कंपन्या कुठं आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क केला आहे का आणि त्यांना काही मदत देण्यासाठी भाग पाडताय का? 100% तुम्हाला मी सांगतोय का माझी त्यांची 5 वेळेस मीटिंग झाली. मी तुम्हाला एक लेखी आकडेही दिले होते, त्याच्या सह्याचे नमुनेही दिले होते का किती हेक्टरवर त्यावेळेस नुकसान भरपाई 49 लाख हेक्टरवर नुकसान झाला होता. त्या नुकसानाचे पुरे पंचनामे करून पीक विमा कंपन्यांनी त्यांना ते पैसा दिलेला आहे. काही कारणामुळं काही तांत्रिक बिघाडीमुळं काही ठिकाणी दिला नसेल तर त्यांचाही आम्ही रिव्ह्यू घेतला. कमिशनरांना कृषी आयुक्तांना स्पष्ट आदेश दिलेले आहे का पीक विमा कंपन्यांनी जे काही शेतकरी बांधवांनी मागणी केली असेल, शेवटी ज्यांचं नुकसान झालेलं आहे ते शेतकरी विमा ज्यांनी भरलेला आहे त्या शेतकऱ्याची आणि याला जोडून काही शेतकऱ्यांचे डबल आले. काही लोकांनी ऑफलाईन केलं, काही लोकांनी ऑनलाईन केलं, काही लोकांनी एक खातेदारांचे 2-2 अर्ज आले होते, तितकेच बाद झाले. बाकी जितक्या शेतकऱ्यांनी मागणी केली होती, मला कृषी विभागाचा सचिव महोदय आणि आयुक्त आणि कंपन्याचे जे मॅनेजर आहे त्यांचे प्रमुख आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. त्यांनी सांगितलं जितके आपल्याकडे अर्ज आलेले ते आम्ही व्हॅलिड धरून त्यांना नुकसान भरपाईची प्रक्रिया पूर्ण केली. जे राहिलेले तेही आता जे काही राहिलेले, समजा एखाद्या गावात गेले असेल त्या ठिकाणी फोन केला असेल, तो शेतकरी मिळाला नसेल, क्रॉस चेकिंगला मिळालं नसेल, परंतु संयुक्त जो अंतिम अहवाल आहे उत्पन्नाचा, जो काही शेवटचा कापणीनंतर सोंगणीनंतर जो शेवटी अहवाल असतो, कृषी विभाग, महसूल विभाग आणि तुमचे जो कंपन्यावाले, विमा कंपन्यावाले यांच्या तंतोतंत जुळवाजुळवी काही प्रमाणावर झालेली आहे. ज्या ज्या शेतकरी असे राहिले असेल त्यांना नुकसान देण्यासाठी पीक विमा कंपन्याला आम्ही भाग पाडू. असं आहे की निकषानुसार 2 हेक्टरपर्यंत आपण मदत देतो, परंतु 4 वेळा गाळपीट झालेली आहे. ज्यांना पहिल्यांदा मदत मिळाली त्यांना दुसऱ्यांदा त्याचं पुन्हा नुकसान झालंय, तिसऱ्यांदा झालंय, चौथ्यांदा पण झालंय. नुकसान एकच वेळ मिळणार की प्रत्येक वेळी झालेलं नुकसान मिळणार? नाही, एक नुकसानाच्या ज्या सीझनचा पीक असतो त्या सीझनच्या पीकमध्ये एकच नुकसान मिळणार. एकदा एक सीझनमध्ये 4 महिन्याचा, 100 दिवसाचा, 120 किंवा 160 दिवसाचाही पीक असतं. काही जे 12माही पीक असतं त्याचं वेगळे असतात. परंतु याच्यामध्ये एकदा शेतकऱ्याचं नुकसान झाला का त्या नुकसानाची त्याला एकदा मदत मिळते सरकारकडून. काल आदित्य ठाकरे हैदराबादमध्ये एका कार्यक्रमात बोलताना असं म्हणाले की एकनाथ शिंदे हे मातोश्रीवर येऊन रडले आणि भाजपसोबत जायला हवं, नाहीतर मला जेलमध्ये जावं लागेल, भाजपवाले जेलमध्ये टाकतील. आणि ही सगळी 40 लोकं फक्त पैशांसाठीच त्यांच्यासोबत येतील. कसं आहे, जे सत्तेमधून बाहेर गेल्यानंतर त्यांना हे जे आज जे बोलण्याचा शहाणपणा शिकू लागले, हे सर्व मला वाटतं की कुठंतरी मनगडत कहाण्या सांगायच्या आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम आहे. सन्माननीय मुख्यमंत्री या राज्यामध्ये जेव्हापासून ते राजकारण करतात तेव्हापासून सत्य बोलणारा पुढारी, जे दिलेला शब्द पाळणारे पुढारी म्हणून त्यांचं नाव आहे. आता यांच्या मातोश्रीमधल्या काहीतरी नवीन पुळ्या सोडून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम आहे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, मला तर वाटतं की असा कोणताही त्यांच्यासमोर बोलले नसतात. फक्त हे तर जर्नल गोष्टी होती की त्यांच्यासोबत आम्ही एक सोबत निवडणूक लढली, नरेंद्र मोदी साहेबाचा फोटो लावला, बाळासाहेबांचा स्वर्गीय फोटो लावला, आदित्य ठाकरे साहेबाचाही लावला आणि त्यांच्याबरोबर त्यांचे जे महाराष्ट्राचे पुढारी जे आजचे उपमुख्यमंत्री आहे देवेंद्रजी यांचाही लावला. म्हणजे युतीमध्ये निवडणुका झाल्या, युतीसोबत जाणं हे काही बोलले कदाचित युतीसोबत जाणं हे बोलले असेल, परंतु ज्या पद्धतीने ते बोलू लागले आदित्य ठाकरे साहेब, त्यांनी तर असं नाही बोलायला पाहिजे. त्यांचा जितका वय आहे तितका राजकारणाचा त्यांचा अनुभव आहे आणि अशा म्हणजे ज्यांना कदाचित हे उद्धवजी बोलले असते किंवा वरिष्ठ नेता बोलला असता तर ठीक आहे, परंतु अशा पद्धतीने जे हे बोलतात मला याच्यामध्ये काही सत्य वाटत नाही. भाजपवरती जो आरोप केलेला आहे की जे एकनाथ शिंदेसोबत प्रयोग केला भाजपने, तोच प्रयोग आता राष्ट्रवादीसोबत करतायत. अजित पवारांना सुद्धा अडकवण्याची कृती दाखवून त्यांना सोबत घेण्याचा सुद्धा प्रयत्न आहे, असा आरोप संजय राऊत केला.
तसं काय चालू आहे? भारतीय जनता पार्टी ईडी किंवा या सगळ्या सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून इतर पक्षातल्या नेत्यांना दाबण्याचा प्रयत्न करते? नाही, असं काही नाही. ज्यांच्याकडून काही चुकलं असेल, ज्यांच्याकडून काही अनियमितता झाली असेल त्याची चौकशी होते. आता आपणच आपल्या शहरामध्ये पहा, घरकुल घोटाळा हे नावाला आला. 4200 कोटी रुपयाचा घरकुल घोटाळा, कागदावरचाच घोटाळा आहे. कुठेच त्यांनी कागदावर आली मंजुरी, कागदावर गेली, कोणाला मिळालं नाही, ना घर मिळालं ना घरकुल बनला. अशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप चालत असतात. मला असं वाटतंय की सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या राज्यामध्ये समाजाच्या सेवा करताना शेतकरी शेतमजूर गोरगरीब दलित पीडित यांच्या सेवेमध्येच परेशान आहे, तर दुसऱ्यावर अन्याय कशाला करतील? मला अन्याय हा शब्द काही चांगला वाटत नाही, परंतु प्रत्येकांचे विचार प्रत्येकांच्या शब्दरचना त्यामध्ये असलेले काही प्रयोग ते वेगळे असतात. पण याचा कोणताही ईडीचा उपयोग किंवा याचा उपयोग नाही. ती ईडी एक स्वायत्त संस्था आहे, त्यांच्या पद्धतीने तक्रार आल्या तक्रारावर ते चौकशी करतात. दुसरा एक प्रश्न उपस्थित होतोय की तुम्ही जे 16 आमदार आहात ज्यांच्यावरची अपात्र करण्याची कारवाई कोर्टामध्ये पेंडिंग आहे, ज्याचा निकाल येणं बाकी आहे, तर तो निकाल जर आला तर कदाचित तुमच्या विरोधात जाण्याची सुद्धा शक्यता सांगितली जाते. त्याला पर्याय म्हणून अजित पवार यांचा पाठिंबा घेऊन पुन्हा सरकार आता स्थापन केलं जाईल अशा स्वरूपाची सुद्धा चर्चा आहे. नाही, कसं आहे, सन्माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आमचा आता अंतिम निर्णय आहे. ते आमच्या फेवरमध्ये येईल का विरोधमध्ये जाईल ते बोलणं काही शक्य नाही, कारण की सुप्रीम कोर्ट एक सुप्रीमो अथॉरिटी आहे. ते काय निर्णय देतील त्याचा निर्णय मी बोलावं किंवा विरोधी पक्षांनी बोलावं हे काही सत्य नाही आहे. परंतु आमची आता अंतिम सुनावणी झालेली आहे, रिझर्व फॉर ऑर्डर झालेला आहे. त्याच्यामध्ये जे काही ऑर्डर होईल त्या ऑर्डरप्रमाणे सर्वाला मान्य करावं लागेल. आपण राम जन्मभूमी बाबरी मस्जिदचं भांडणं पाहिले, सर्व चालत 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 सुप्रीम कोर्टापर्यंत गेले. सुप्रीम कोर्टाने एकदा शिक्कामोर्तब केला, विषय संपला. कदाचित आमच्या विरुद्ध गेला काय आणि आमच्या फेवरमध्ये आला तर वेल अँड गुड, आमच्या विरुद्धही गेला तरी तो मान्य करावा लागेल. शेवटी सुप्रीम कोर्ट आहे. सुप्रीम कोर्ट जो निर्णय देतो या देशामध्ये राहणारा प्रत्येक नागरिकाला सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य करावंच लागतं आणि ते आम्ही मान्य करणार. सर, ही काही दिवसाची मुदत आहे का? जसं 10 दिवसात काल बोलताना तुम्ही फोनवर म्हणाले की 10 दिवसात मदत शेतकऱ्यांना मिळेल आणि 24 तासात पंचनाम्याची सगळी आकडेवारी, नेमकं ते त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. नाही, खरं म्हणजे मी आमच्याकडं जसं आताच एक पत्रकार बांधवांनी मला विचारलं की तुमच्याकडं कर्मचारी कमी आहे आणि कर्मचारी कमी असतात. आमच्याकडं ज्या ठिकाणी गारपीट झालेली आहे त्या ठिकाणच्या ज्या ठिकाणी नुकसान नाही आहे तिथलचे सर्व कर्मचारी आम्ही युद्ध पातळीवर तिथे लावले कृषी विभागाचे, आणि 24 तास मी जे बोललो लागलो तुम्हाला 24 तासाच्या आत एक्झॅक्ट आकडा मिळेल. हे मी जे आता जे बोललो तुम्हाला याची राज्याची एकंदरीत जी माहिती 43,000 हेक्टरचे जे नुकसान झालेलं आहे ते तुमच्यासमोर मांडला. त्यामध्ये जास्त सर्वात पाहिलं तर नाशिक विभागामध्ये कळवण असेल, देवळा असेल, दिंडोरी असेल, नाशिक, इगतपुरी, निफाड त्या ठिकाणी कांदा भाजीपाला आणि फळ पिकाचे नुकसान झाले. अहमदनगर आहे त्यामध्ये नेवासा, पारनेर, शेगाव या ठिकाणी कांदा मक्का आवटा असे अनेक पिकं आहेत. छत्रपती संभाजी महाराज जे आहे त्यामध्ये फुलंब्री, सिल्लोड, कन्नड, सोयगाव, खुलताबाद, वैजापूर अशा ठिकाणची जी नुकसानं आहेत. अकोल्यामध्ये मी स्वतः गेलो होतो, तिथे लिंबू, भुईमुग, कांदा, गहू, हरभरा असे जे नुकसान झालेले आहे या नुकसानाची एकंदरीत परिस्थिती बघितली तर मला असं वाटतं आहे का 24 तासाच्या आत याचे पंचनाम्याचे तंतोतंत माहिती सरकारकडे जाईल आणि 10 दिवसाच्या आत सरकार याच्यामध्ये अंतिम निर्णय घेईल.